18व्या शतकामध्ये इंग्रज आलेत. 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला आहे. ज्यांचे वडील फुलाचे व्यवसाय करत होते. एवढा श्रीमंत होता दादा, यांनी कितीतरी ब्रिज बांधले. आणि एक दिवस बिचारा फिरायला निघाला. त्याला दिसलं की तोंडाला मडकं आणि ढुंगणाला झाडू 3 लोक झाडाखाली एकमेकाशी हसत होते. तेव्हा त्याने विचार केला की हे लोक एवढं यांचा अपमान होत असताना सुद्धा हे हसत का आहेत. तेव्हा त्यांनी सावित्रीला शिक्षण दिलं, शिकवलं. आणि 1 जानेवारी 1848ला फातिमा शेखनी जागा दिली आणि पुण्यामध्ये एक शाळा काढली पहिल्यांदा स्त्रियांसाठी. आणि त्यानंतर बघा 74मध्ये 1874 शाहू महाराज जन्म झालं. 75मध्ये माझा बिरसा मुंडा, त्याला 1900मध्ये पॉयझन देऊन मारलं. तो सुद्धा शिकलेला होता मिशनरी स्कूलमध्ये. आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि जेव्हा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याच्या असूट, गुलामगिरी आणि त्यानंतर त्यांनी माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजची समाधी शोधून काढली आणि शिवजयंती केली. आर्य हत्यारे आतंकवादी पेशवाई राजेशाही घराणेशाहीचा हा आतंकवादी लोकमान्य टिळकांनी 1885ला काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबाला मदत केली. आणि चर्चिलला माहीत होतं हे एवढे क्रूर लोक आहेत. त्यांनी 1919ला 3% आणलं रिझर्वेशन ज्युडिशनरीमध्ये. 20मध्ये शाहू महाराजांनी माणगावला परिषद घेतली आणि सांगितलं पूर्ण भारतातल्या लोकांना SC ST OBC मायनॉरिटी जे 90% मूळ निवासी होता, आमच्या 7,000 जाती आहेत. अरे आजपासून तुमचं लीडर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जिवंतपणी असताना बिंदू चौकात बाबासाहेबाचा पुतळा उभारलेला आहे. त्यानंतर बघा बाबासाहेब आणि शाहू महाराज हे 2 असे लीडर होऊन गेले दादांनो. शाहू महाराजाला यांनी 9 मे 1922ला 20 देऊन मारलं. 6.5 फूटचा राजा, एक सुद्धा लढाई हारलेली नव्हती. 6.5 फूटचा राजा आणि एवढा टॅलेंटेड राजा जगात कोणी झालं नाही. आणि त्यांनी आम्हाला 50% आरक्षण दिलं. त्यानंतर 9 मे 1922ला पण हे जे आहेत 15व्या शतकामध्ये यांच्या याच्यात, कारण राजा महाराजांना त्यांनाही चमडीचं शौकच होतं. राण्या सुंदर सुंदर हे तिथं मुनमजे म्हणून घुसलेत. तर 1885ला काँग्रेसची स्थापना केली आतंकवादी आगरकर टिळक बॅनर्जी यांनी. आणि बाबासाहेबाचं नॉलेज बघून 1925ला RSS जनसंघ याची स्थापना करणारे आतंकवादी हत्यारे, त्यानंतर पेशवाई राजेशाही घराणेशाहीचे लोकांनी टिळक आगरकरनी आतंकवादी काँग्रेस, आतंकवादी जनसंघ व आतंकवादी RSS बनवलेले आहे. आणि हे काँग्रेस जनसंघ आतंकवादीच्या लोकांनी बघा एवढा विरोध केला आरक्षणला. 36ला गांधीजीसुद्धा विरोधिक होता आणि 36ला त्यांनी SC STना आरक्षण दिलं. आणि 42मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर बघा, हिटलर सेकंड वर्ल्ड वॉर करणारा. 20 वर्ष फक्त 1925 ते 1945. आणि बिचाऱ्यांनी 45मध्ये कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन दिलं आणि स्वतः पॉयझन पश्चातापाने मरून गेला. आणि 42ला जेव्हा चले जाऊ म्हटलं, आमचे लोक SC ST OBC 90% लोकांनी आपलं प्राण दिलेलं आहे. लक्षात ठेवा, या लोकांनी काही नाही केलं. ना पेशवाईने काही केलेलं आहे, ना राजेशाहीने आणि ना घराणेशाहीने. आणि हे जे वर्णव्यवस्थित लोक आहेत यांनी काही केलेलं नाही. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय फक्त आमच्या आया बहिणीचा भोग घेणे, आमच्या रक्त चुसत राहणे, कष्ट करणारे आम्ही होतो. बाबासाहेबाला गांधीजीला 30 जानेवारी 1930ला 1948ला आतंकवादी पार्टी काँग्रेस जनसंघ RSSचा आतंकवादी मेंबर नाथुराम गोडसेने गोळी मारून हत्या केलेली आहे. त्यानंतर बाबासाहेबाला संविधान पीठात जाऊ दिलं नाही दादांनो. बघा
जोगेंद्र मंडलनी पश्चिम बंगाल रिझाईन केलं, मुसलमान आणि आदिवासींनी तलवारी काढून बाबासाहेबला संविधान पीठात पाठवलं आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, काय म्हणतात, आम्हाला नको संविधान, आणि 52 वर्षापर्यंत नागपूरच्या याच्यावर राष्ट्रध्वजसुद्धा उभारलेलं नाही. आणि बाबासाहेब महामानवतावादी एवढा अन्याय अत्याचार केल्यानंतर त्यांना एका मताच्या अधिकारानं आम्हाला हे दिलं आणि काय सांगितलं, स्वाभिमानाने जगा, स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. ऐका मराठ्यांचा अवलादांनो, चमडी चोरावलाद्यांनो, स्वतःच्या पोरीवर, स्वतःच्या बहिणीवर तुम्हाला 3 वर्ष 4 वर्ष स्वतःच्या आईवर सुद्धा भोग घेणारे तुम्ही एवढे नीच लोक आहे. आणि मी आज तुळजाभवानी महालक्ष्मी जी शिवाजी यांना जडासकड्यांना खतम करा. अरे आई ही देवी आहे, कुणाला मूर्ख बनवता रे. आणि प्रवीण गायकवाड, हा जास्त हुशारी करू नकोस. फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मारायसाठी तयारी केलेली आहे. तेव्हा 90% समाजानं आणि बाबासाहेबांनी स्वाभिमानी जगाला एकमताचा अधिकार दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आज सांगा मला, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, शिकलेले लोक पाहिजेत की नाही? कोण शिकले होते 50च्या अगोदर? कोण आहे? वर्ण व्यवस्थेत 3, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, राजेशाही. पण यांचा हायब्रिड झालेला आहे. खरं आहे का खोटं आहे? सत्य आहे का असत्य आहे? राजेशाही, घराणेशाही, पेशवाई, तेच शिकलेले होते ना? कोणी शिकले होते का? विचार करा. 90% लोकांनो, आता जर तुम्ही जागे नाही झाले तर तुम्ही संपल्या. या देशात काही शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज कधीच जन्माला येणार नाही आहेत संत. आणि त्यानंतर बघा 51मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि कालेरकर आयोग. तेव्हा नेहरूजी म्हणतो, काय पागल बिगल झाले आहेस का? संडास साफ करायचं का आपल्याला? आणि हा बघा नाथूराम गोडसेच्या सुनता केला तर गाडगेच्या वडिलांनी ओळखलं आणि त्यावेळी दंगल झाली असती. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो दादा.